नमस्कार मित्रांनो. आपली द्वितीय सत्र परीक्षा चालू झालेली आहे आणि आपण इंग्रजी या विषयाचा पेपर सुद्धा सोडवणार आहोत. तर त्या पेपरचा अभ्यास कसा करायचा? त्याचबरोबर आपण या ठिकाणी काही तिसऱ्या आणि चौथ्या युनिटमध्ये जे दिलेले पॉइंटर्स आहेत, काही पॉइंटर्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्व काही पॉइंटर्स आपण या व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. तर पहिलं म्हणजे आपण सर्वांनी तिसरं आणि चौथं युनिट या पुस्तकातील काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक धड्याच्या खाली जे पॉइंटर दिलेले आहेत, त्या पॉइंटरचा व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्याची पूर्ण तयारी करून पेपर हा लिहायचा आहे. तर आपण याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं म्हणजे पेपर हा 40 मार्काचा असेल. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, पॅसेज असेल, लँग्वेज स्टडीचा काही भाग असेल. लँग्वेज स्टडी म्हणजे तुम्हाला माहित आहे की काही वेळा त्या ठिकाणी दिलेलं असतं की जे शब्द दिलेले असतात ते शब्द आपल्याला पूर्ण करायचे असतात. म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो आणि त्यातलं एकच अक्षर गाळलेलं असतं आणि ते आपण पूर्ण करायचं आणि शब्द पूर्ण लिहायचा असतो. त्याच्यानंतर प्रश्न लँग्वेज स्टडीमध्ये असाही असू शकतो. अल्फाबेटिकल हा जो काही भाग आहे किंवा दिलेले शब्द आहेत ते शब्द आपण अल्फाबेटिकली लावायचे आहेत. त्याच्यानंतर एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दांपासून आपल्याला नवीन शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्यातील जी काही अक्षर असतात त्या अक्षरांचा वापर करून आपल्याला नवीन शब्द लिहायचे असतात. अशा प्रकारे किंवा वर्ब चेन असेल, नाउन चेन असेल ती आपल्याला कंप्लीट करायची असेल की असे हे लँग्वेज स्टडीचे प्रश्न असतील. पॅसेज असेल आणि त्या पॅसेजमध्ये त्या पॅसेजला अनुसरून प्रश्न असतील. त्याच्यानंतर आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या युनिटमध्ये जे काही पॉइंटर दिलेले आहेत त्या पॉइंटर्स वरती आपल्याला काही प्रश्न असतील. ते व्यवस्थित तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर निबंध असेल, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरायच्या आहेत. शब्द दिलेले आहेत ते सुद्धा त्याप्रमाणे आपण ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर हे असेल, ट्रान्सलेशन असेल आणि त्या ट्रान्सलेशन जे काही वाक्य असतील ते वाक्य आपल्याला सोडवायचे आहेत. त्याचबरोबर काही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पॉइंटर्स मध्ये जे काही वाक्य आहेत ती वाक्य सुद्धा या ठिकाणी परीक्षेला असतील. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी काही पूर्ण पॉइंटर्स काय आपण घेऊ शकत नाही, पण काही पॉइंटर्स आपण या ठिकाणी उजळणीसाठी म्हणून घेणार आहोत. तर त्या पॉइंटरची तुम्ही चांगल्या प्रकारे उजळणी करायची आहे आणि पेपर हा चांगला सुंदर हस्ताक्षरामध्ये आपण तो लिहायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. लक्षात ठेवा, पेपर हा 40 गुणांचा आहे आणि
तो आपण व्यवस्थित चांगल्या हस्ताक्षरात सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण काही आता पॉइंटर्स पाहणार आहोत. Now we will see pointer. See page number 55, question number 2. Question is, lead the rhyming words of phrases from the poem, then put each pair into two groups as follows. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रश्न असा आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची किंवा शब्दसमूहांची यादी करा. नंतर पुढे दिल्याप्रमाणे प्रत्येक जोडी 2 गटात लिहा. आता या ठिकाणी आपल्याला रायमिंग पेअर्स लिहायचे आहेत. तर ती रायमिंग पेअर लिहित असताना आपण सेम स्पेलिंग आणि डिफरंट स्पेलिंग अशा प्रकारचे आपण राईम पेअर्स लिहिणार आहोत. तर पहिलं बघा, सेम स्पेलिंग डे, प्ले, इयर, क्लिअर, एज आणि सेज अशा प्रकारे सेम स्पेलिंगची राईम्स पेअर या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर डिफरंट स्पेलिंग मिनिट, इट, अर, शॉर, वीक, स्पीक, मंथ, रंथ, टाईम, राईम अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पेलिंगच्या काय दिलेल्या आहेत, राईम पेअर दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम. तर रिलेटेड वर्ड्स बघा, सेकंड, मिनिट, ऑर, डे, वीक, मंथ, इयर, एज हे काय दिलेले आहेत, रिलेटेड वर्ड दिलेले आहेत. कशासाठी? टाईमसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन अँड आन्सर. म्हणजे ज्याप्रमाणे टाईम कवितेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, या ठिकाणी हाऊ मेनी प्रश्नोत्तरांच्या दुसऱ्या साखळ्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ मेनी मिलीग्रॅम इन अ डेसिग्रॅम याप्रमाणे आपण काही प्रश्न तयार करणार आहोत. या ठिकाणी बघा दिलेले काही शब्द आहेत, मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो अशा प्रकारचे जे काही शब्द हे दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत ते शब्द की त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, प्रश्न बनवणार आहोत. पहिला प्रश्न बघा, हाऊ मेनी मिलीग्रॅम्स इन अ सेंटीग्रॅम. तर त्याचं उत्तर आहे 10 मिलीग्रॅम इन अ सेंटीग्रॅम. हाऊ मेनी सेंटीग्रॅम इन अ ग्रॅम. त्याचं उत्तर आहे 100 सेंटीग्रॅम इन अ ग्रॅम. त्यानंतर पुढे बघा, हाऊ मेनी ग्रॅम इन अ किलोग्रॅम. त्याचं उत्तर आहे 1000 ग्रॅम इन अ किलोग्रॅम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी डेसिग्रॅम इन अ हेक्टोग्रॅम. 1000 डेसिग्रॅम इन अ हेक्टोग्रॅम. त्याचप्रमाणे आपण परत अजून काही प्रश्न बनवणार आहोत बघा, हाऊ मेनी मिलीमीटर्स इन अ डेसिमीटर. 100 मिलीमीटर इन अ डेसिमीटर. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी डेसिमीटर्स इन अ डेकामीटर. 100 डेसिमीटर्स इन अ डेकामीटर. हाऊ मेनी डेकामीटर इन अ हेक्टोमीटर. 10 डेकामीटर्स इन अ हेक्टोमीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन अ हेक्टोमीटर. 1000 सेंटीमीटर्स इन अ हेक्टोमीटर. अशा प्रकारे आपण याची उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर पुढे बघा, हाऊ मेनी मिलीलिटर्स इन अ सेंटीलिटर. 10 मिलीलिटर्स इन अ सेंटीलिटर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी सेंटीलिटर्स इन अ लिटर. 100 सेंटीलिटर्स इन अ लिटर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी डेसिलिटर्स इन अ हेक्टोलिटर. 1000 डेसिलिटर्स इन अ हेक्टोलिटर. हाऊ मेनी लिटर्स इन अ
किलोलीटर. 1000 लिटर्स इन अ किलोलीटर. अशा प्रकारे आपण काय बनवले, प्रश्न बनवले आणि त्याची उत्तरं सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहिली. पुढचा प्रश्न बघा. The poem contains some idiomatic pairs, two words that are often used together. अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे बनवायचे आहेत बघा. सन अँड शॉवर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. त्याप्रमाणे आपण बनवणार आहोत बघा. खाली काही तो चार्ट दिलेला आहे, तो चार्ट आपण वापरायचा आहे आणि त्याप्रमाणे म्हणजे प्रश्न असा आहे बघा. नाऊ जॉईन द वर्ड्स इन ए अँड बी यूजिंग अँड ऑर टू मेक मोर इडिओमॅटिक पेयर्स. अशा प्रकारे काय करायचं आहे, वाक्यप्रचारयुक्त जोड्या तयार करायच्या आहेत. त्याच्यासाठी ए आणि बी मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करायचा. अँड किंवा ऑरने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तर बघा, पहिलं आहे डे अँड नाईट. दुसरं बघा नाऊ अँड देन, हिअर अँड देअर, रीड अँड राईट, ब्रेड अँड बटर, अप अँड डाऊन, हाय अँड लो, लेफ्ट अँड राईट, लाईफ अँड डेथ, नॉर्थ अँड साऊथ, ईस्ट अँड वेस्ट, बॅक अँड फोर्थ, गिव अँड टेक, मेक और ब्रेक, मोर और लेस, सूनर और लॅटर, ट्रायल अँड एरर, येस और नो, ऑन अँड ऑफ, इन अँड आउट, ब्लॅक अँड व्हाईट. Here are some questions. See page number 58. The first question is, answer the following question. First question, who was knocking on the door of the inn? The answer of this question is, a poor merchant was knocking on the door of the inn. Second question, why was the innkeeper not pleased? The answer, the innkeeper was not pleased because the merchant looked beggarly and poor. Next question, what did the merchant request? The merchant requested the innkeeper to prepare a simple dinner for him. Next question, why did the innkeeper not drive the merchant away? The answer, the innkeeper did not drive the merchant away because it was not good for their reputation. Next question, what was the specialty of the magic herb? The answer, the specialty of the magic herb was that whoever ate that herb would forget something. Next question is, this is for oral work and you have to complete. Form group, convert the story into a play. रीड युअर प्ले अलाउड. म्हणजे हा प्रश्न तुम्ही करायचा आहे. याच्यामध्ये असं आहे की वर्गामध्ये गट करायचे असतात, परंतु आपण आता घरी असल्यामुळे आपण काही गट करू शकत नाही. पण प्रत्यक्ष आपण काय करायचं, हे नाटक या स्वरूपामध्ये करायचं आहे आणि ते मोठ्याने वाचायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Describe the merchant and the innkeeper with the help of the story and using your own imagination. म्हणजे या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, गोष्टीच्या साहाय्याने आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि तो खानावळवाला यांचं काय करायला सांगितलेलं आहे, वर्णन करायला सांगितलेलं आहे.
तर बघा, तर याच्यामध्ये द मर्चंट, त्याचं वर्णन आपण करायचं आहे बघा. द मर्चंट, ही वॉज अ पुअर मर्चंट. He wore simple garment and carried only a simple cloth bag on his back for his goods. He himself carried his load of goods because he could not afford to keep a servant. He could not afford a good meal because he earned little money. The merchant was tired and had no energy to walk back to his village. So he had come to that inn for rest and a simple meal. आता त्यानंतर बघा, द innkeeper. The innkeeper was very greedy. He was unkind too. He added the magic herb to the merchant's meal to make him forget his merchandise in his inn. His plan failed because the merchant did not forget anything there except the payment of his meal and his stay at the inn. The innkeeper learned his lesson and never used the magic herb again. Next question बघा. The K in knock is silent. It is not pronounced. Write two other words with a silent K. Underline the silent letter in the following words. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, नॉक या शब्दातील के हे अक्षर अनुच्चारित आहे, त्याचा उच्चार होत नाही. के अनुच्चारित असलेले दोन शब्द लिहा. या ठिकाणी आपण दोन शब्द घेणार आहोत. नो, KNOW नो, आणि दुसरा KNEE नी. त्यानंतर बघा क्वेश्चन त्याच्यातलाच आहे की जो आपण घेतला होता, अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द फॉलोइंग वर्ड्स. तर याच्यामध्ये बघा, राईट हा एक शब्द आहे की त्याच्यामधलं सायलेंट लेटर राईटमधलं W आहे. त्यानंतर दुसरा राईट शब्द आहे, त्याच्यामधला सायलेंट लेटर कुठचा आहे, G आहे. त्यानंतर रिस्ट सायलेंट लेटर W. पाम त्याच्यामधलं सायलेंट लेटर L. स्कूल H या ठिकाणी सायलेंट आहे. त्यानंतर सीजर त्याच्यामधला C हा सायलेंट आहे. त्यानंतर पिक्चर याच्यामधला T सायलेन्स आहे. त्यानंतर लिसन मधला T सायलेंट आहे. त्यानंतर राहीममधला H सायलेन्स आहे. त्यानंतर और मधला H सायलेंट आहे. याप्रमाणे काय करायचं, आपण हे पूर्ण करायचं आहे. See page number 65. The first question is, learn to present the process of marbling. Do so with a demonstration if possible. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कागदावर रंगीत नक्षीकाम करण्याची प्रक्रिया सादर करायला शिका. शक्य असल्यास प्रात्यक्षिकासह सादर करा. सेकंड क्वेश्चन, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे पुढील अपूर्णांक वाचा. तर या ठिकाणी जे अपूर्णांक दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. बघा, पहिला आहे 1/2 म्हणजेच 1/2. त्यानंतर दुसरा आहे 1/3 म्हणजेच 1/3. त्यानंतर 1/4 म्हणजेच 1/4. त्यानंतर 1/5 म्हणजे 1/5. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा 1/9 म्हणजे
1/9 हे या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 3/2 म्हणजे 3/2. त्यानंतर 2/3 म्हणजे 2/3. त्यानंतर 3/4 म्हणजे 3/4. त्यानंतर 2/5 म्हणजे 2/5. आणि शेवटी दिलेलं आहे बघा 7/4 म्हणजे 7/4. हे आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 3. फाइंड 3 nouns, 3 pronouns and 3 prepositions from the passage. म्हणजे या ठिकाणी परिच्छेदातून 3 नामे, 3 सर्वनामे आणि 3 शब्दयोगी अव्यय लिहा. तर या ठिकाणी बघा पहिलं नाउन्स अ बकेट, केरोसिन, पेंट. त्यानंतर प्रोनाउन्स आय, वी, अस. प्रेपोजिशन ऑन, आउट ऑफ, फ्रॉम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. फॉर्म पेयर्स, राइट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इंस्ट्रक्शन फॉर मार्बलिंग पेपर. म्हणजे कागदावरील रंगीत नक्षीकामाकरिता सूचनांचा संच पायरीपायरीने लिहा. म्हणजे या ठिकाणी मार्बलिंग बनवत असताना आपण कोणत्या प्रकारे स्टेप बाय स्टेप जे काही केलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा मार्बलिंग पेपर पहिलं बघा कीप रेडी ऑल द मटेरियल्स नीडेड फॉर मार्बलिंग. त्यानंतर फर्स्ट फिल द बकेट 3/4 with water. Dilute the paints with a spoonful of turpentine or kerosene. त्यानंतर stir it nicely to get a good mixture. Next, use brush and take a few drops from each of the oil paints. त्यानंतर sprinkle them gently on to the water. Next बघा when paint float on water, use the brush again to twirl the colors. त्यानंतर make different shape and design on the surface of water. त्यानंतर बघा be careful and keep that drawing paper gently on the surface of the water and press it a bit. त्यानंतर lift the seat out of the bucket carefully. Next, get beautiful colors and shapes and design on the paper. Next, keep the sheet of paper away till it dries. Our marbling is ready. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे ही प्रोसेस या ठिकाणी स्टेप बाय स्टेप लिहिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर और पेरेंट्स कलेक्ट अदर सिम्पल क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज अँड लर्न टू प्रेझेंट ॲट लिस्ट वन ऑफ देम. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे तुमच्या शिक्षकांच्या व आईवडिलांच्या सहाय्याने इतर सोप्या हस्तकलेच्या कृती जमा करा व त्यांच्यापैकी एक वर्गात सादर करा. तर ही ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट रूपाने हे तुम्हाला करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमच्या कागदावरील रंगीत नक्षीकामाच्या कृतीचे एक पोस्टर तयार करा. आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स.
What do George's parents do to save the planet? The answer of this question is George's parents are committed to the cause of saving the planet. Big question. What planet do we live on? We live on planet Earth. Next question. Does George agree with his parents? Right? What he thinks? The answer of this question, no. George does not agree with his parents. He thinks that neither the TV nor the computer is a bad thing. Next, who is George's friend and neighbor? The answer, George's friend and neighbor is Annie. Next question. Who is Eric? What does he do? The answer of this question, Eric is a brilliant scientist. He always answers all of George's questions. Next question. What can Cosmo do? The answer of this question, Cosmos can open windows on the universe and take you to any planet, star, comet, and even a black hole and bring you back from there. Next question. What does the nasty scientist want? The answer of this question, the nasty scientist wants to use science for his own selfish motives. Next, second question. Name the following with the help of the passage. First, the book that is a review. Second, the author of the book. Third, the person who has presented the information in the book. Fourth, the person who has drawn pictures for the book. See here. Answer first, George's secret key to the universe. Next, second, Lucy Hawking. Next, Stephen Hawking. And last, Gary Parsons. Next, third question. Read the following. आता हे आपल्याला वाचायचं आहे. Expect, expected, unexpected, unexpectedly. Next, fortune, fortunate, unfortunate, and unfortunately. Next, able, ability, disability, and disabilities. Next question. What are the various things we find in the universe? List them from the passage. The answer is, we find planets, star, comet, and black holes in the universe. Question number 5. Write an informal letter from George to his parents. In the letter, George tells his parents what he thinks. तर या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा, पहिलं म्हणजे आपल्याला तारीख लिहायची आहे. तर ते आपण तारीख
या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बघा 26 मार्च 2021. आता हे लिहित असताना आपण पहिली जी पद्धत होती ती कशी होती, उजव्या बाजूला लिहिली जात होती. ती तारीख आता आपण कुठे लिहिणार आहोत, या ठिकाणी डाव्या बाजूला लिहिणार आहोत. बघा तारीख या ठिकाणी लिहायची आहे. बघा या ठिकाणी तारीख आपण लिहित होतो. पहिलं आपण उजव्या बाजूला लिहित होतो, आता आपण डाव्या बाजूला लिहायची आहे तारीख. ही आपण तारीख आपण लिहिली. त्यानंतर पुढे डिअर डॅड अँड मॉम, आर यू angry with me? You express your views about science and technology. You feel that modern invention in this field cause a lot of damage on the earth, but I reacted angrily. Sorry, Dad and Mom, I do not agree with your views. Instead of causing damage to the earth, I believe that it's possible to save the earth using the computers, TV, the internet, and other modern invention. But you are thinking otherwise. Most of the people have realized the advantage of science and technology. You may not be knowing how I suffer jeering and ridicule from my friends. Apart from that, I feel sorry when people report about your views. Father, I hope both of you will rethink about your recent views. Many many regards. आता या ठिकाणी बघा युअर लव्हिंगली हे सुद्धा आपण पहिलं काय करत होतो, उजव्या बाजूला लिहित होतो, ते आता आपण डाव्या बाजूला त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे. त्यानंतर इथे जॉर्जचं नाव दिलेलं आहे बघा, ते सुद्धा आपण कुठे घेतलेलं आहे, डाव्या बाजूला घेतलेलं आहे. ते याप्रमाणे आपण हे लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा. पुढे बघा क्वेश्चन नंबर 6. Hold debates on the following issues in your mother tongue and then write the main points in English. आता या ठिकाणी डिबेट्स म्हणजे काय करायचं आहे, आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत किंवा आपण काय म्हणतो त्याला दोन व्यक्तींमध्ये जे काही चर्चा होते किंवा त्याच्यावरती वाद संवाद होतो. डिबेट म्हणजे वाद संवाद, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. बघा is science and technology good to us? Can we avoid electricity? बघा म्हणजे इथे म्हटलेलं आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान हे आपल्यासाठी चांगलं आहे का? कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी? आपण इलेक्ट्रिसिटी किंवा वीज काय करू शकतो, अवॉइड करू शकतो किंवा त्याचा आपण उपयोग न करता आपण ते टाळू शकतो का? व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड? म्हणजे आता सध्याच्या युगामध्ये, जगामध्ये ही कोणत्या मोठ्या समस्या आहेत? पुढे बघा. आता या ठिकाणी हे दिलेला आहे तो प्रश्न, तो आपण घेतलेला. इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस? तर त्याचं उत्तर बघा, येस,
good for all. Various inventions have a lot of advantages to the world. Good facilities for production. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा. कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी? तर त्याचं उत्तर आहे बघा, कॅन नॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी. मच needed source of energy. Machines, instruments and other apparatus and home appliances run on electricity light. आता याचा अर्थ असा आहे बघा, की आपण इलेक्ट्रिसिटी टाळू शकतो का? तर आपण इलेक्ट्रिसिटीला केव्हा टाळू शकत नाही. तर आपल्याला याची गरज असते. या त्याच्यासाठी कशासाठी गरज असते? तर आपल्याला मशीन चालवण्यासाठी किंवा अदर काही अशी साधनं असतात. ती साधनं आपल्याला चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते, की किंवा आपल्याला प्रकाशाची गरज असते. म्हणजे घरामध्ये असणारी जी काही साधनं असतात, की ती साधनं चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज असते, की आपल्याला माहित आहे, की आपण इलेक्ट्रिसिटीचा, विजेचा वापर आपण घरामध्ये कशा प्रकारे करतो ते. नेक्स्ट, व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड? म्हणजे आपल्याला सध्या कोणत्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागतं किंवा कोणत्या मोठ्या समस्या आहेत? तर त्याचं उत्तर बघा, मेजर प्रॉब्लेम इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये ज्या मोठ्या समस्या आहेत त्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ, पोल्युशन रिलेटेड टू एअर, वॉटर अँड नॉईज म्हणजे प्रदूषणाच्या संदर्भात किंवा प्रदूषणाला रिलेटेड असं काय आहे? एअर आहे. म्हणजे एअर म्हणजे हवा प्रदूषण, वॉटर म्हणजे पाणी प्रदूषण आणि नॉईज म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? गोंगाट किंवा ध्वनी प्रदूषण. फॅक्टरी वेस्ट म्हणजे कारखान्यातून जो काही कचरा असतो, तो कचरा सुद्धा लोक काय करतात? पाण्यामध्ये सोडतात. म्हणजे त्याच्या फॅक्टरीमधून असणारं येणारं पाणी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही कचरा असेल, तो इकडे-तिकडे फेकला जातो. त्यानंतर टेररिझम म्हणजे दहशतवाद. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटल इश्यूज म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भातील समस्या. इन्क्रीज इन डिसीजेस लाईक कॅन्सर आणि काही असे आजार आहेत, की त्याच्यामध्ये असणारा कॅन्सर आहे, हार्ट अटॅक आहे किंवा ओबेसिटी आहे. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा अँड डायबिटीज म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये मधुमेह म्हणतो इत्यादी. नेक्स्ट क्वेश्चन, नोट द फॉलोइंग पॉइंट्स which are used to write a book review. आता या ठिकाणी बघा, नेम ऑफ द बुक, नेम ऑफ द ऑथर म्हणजे पुस्तकाचे नाव आणि ते पुस्तक कोणी लिहिले त्याचे लेखक. नेम ऑफ द इलस्ट्रेटर और आर्टिस्ट who draws picture, what the book is about, your opinion about the book. Using the above points, try to write a simple book review on any book of your choice in about 10 to 12 lines. आता या ठिकाणी आपल्याला पुस्तक जे आहे त्या पुस्तक आणि त्याला त्याचे लेखक कोण आहेत आणि त्यानंतर ते त्या पुस्तक जे आहे की त्या पुस्तकाविषयी आपल्याला लिहायचं आहे. त्याबरोबर आपल्याला आपलं स्वतःचं मत सुद्धा लिहायचं आहे आणि लिहित असताना आपण ते 10 ते 12 ओळीमध्ये ते लिहायचं. आता बघा इथे अ बुक रिव्ह्यू. आता या ठिकाणी एक पुस्तक दिलेलं आहे, श्यामची आई म्हणजे त्याला आपण श्याम्स मदर असं म्हणतो. तर बघा
त्याचं आपण थोडक्यात इथे वर्णन करणार आहोत. द बुक ऑफ माय चॉईस इज श्यामची आई किंवा श्याम्स मदर. द बुक इज इन मराठी लँग्वेज. It was the most popular novel and was equally loved by children and parents. The author of the novel was late Sane Guruji पांडुरंग सदाशिव साने. म्हणजे त्यांचं साने गुरुजींचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे बघा. द मॉडर्न सन ऑफ महाराष्ट्र किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सध्याचे संत पण आपण म्हणतो, आधुनिक जगातील संत असं म्हटलं जातं. इट इज अ स्टोरी ऑफ अ चाइल्ड अँड हिज मदर. द बॉन्ड ऑफ लव्ह बिटवीन श्याम अँड हिज मदर इज incomparable. Mother teaches Sham to preserve great moral values of our culture even during the bad days. Simple emotional incidents are used by the author in very touching language to show mother's love and upbringing of Sham. A movie based on the book received the Rashtrapati Award. Everybody must read this book. तर याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, या पुस्तकाविषयी थोडक्यात घेतलेलं आहे. धन्यवाद.